तुम्हाला आम्हाला जो काही पीएफ मिळतो अहो ते पीएफ मिळवून देणारे आहेत माझे आंबेडकर। अहो तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची बायको गरोदर असताना, अहो प्रेग्नेंट असताना जी भर पगारी 6 महिन्याची सुट्टी घेते ना, ते सुट्टी मिळवून देणारे आहेत माझे आंबेडकर। आज तुमच्या समोर इथे उभी राहून मी जे बोलतेय, माझं मत तुमच्या समोर मी व्यक्त करतेय। लक्षात घ्यायचंय, ह्या वर्षी हा एक मुद्दा अगदी आवर्जून लक्षात घ्यायचंय की आता कुठेतरी, मी सरकारचं असं नाव घेणार नाहीये, पण आता कुठेतरी हे जे आपण आपलं मत मांडतो, आपण जे आपलं अभिव्यक्त स्वातंत्र्य जे आहे व्यक्त होण्याचं, त्याच्यावर त्या कलम संविधानामध्ये 19 मध्ये आपल्याला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे आणि आज हे स्वातंत्र्य कुठेतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। कलम 19, हे कलम 19 जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते कुठेतरी स्थगित करण्यात यावं, थांबवण्यात यावं यासाठी प्रयत्न सुरू आहे, हे लक्षात घ्यायचंय। आणि हे जर झालं तर आज तुम्ही आम्ही आपलं मोकळ मनाने आपण आपलं मत व्यक्त करू शकणार नाही, आपला आवाज दाबला जाईल, हे लक्षात घ्यायचंय। आणि म्हणून 1900 जे कलम संविधानामध्ये 19 जे कलम दिलेले आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे थांबू देता कामा नये। आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेला आहे। पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, लक्षात घ्या, पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, पण आत्ताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो, मतदार त्याला जन्म देतो। आणि हा मतदानाचा अधिकार ज्यांनी दिला ना, अहो ते आहेत माझे आंबेडकर। आज बाबासाहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर भरपूर त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे, पण याची जाणीव असणं फार गरजेचं आहे। आणि याची जाणीव खरं बघायला गेलं तर आपल्या शहरी भागामध्ये आहेच। आता तुम्ही सुद्धा बघाल की पालेगावमध्ये केवढा मोठा विभाग आहे, तरी सुद्धा आज ठराविक लोकच इथे हा कार्यक्रम बघायला बसलेली आहेत। खरं तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे होतं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी, पण आज आम्ही खेडोपाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा आम्ही फिरतो ना, तेव्हा आम्हाला खरोखर कुठेतरी तफावत बघायला मिळते। अगदी शहरी भागापेक्षा खेडोपाड्यांमध्ये खरोखरच त्यांना त्याची कुठेतरी जाणीव आहे। आणि म्हणूनच म्हणेन, कृतीशील असावे सुस्थित भीम नाही, अहो कृतीशील असावे सुस्थित भीम नाही, इथे मातब्बरांच्या मस्तीत भीम नाही, झोपडीत गरीबाच्या हमखास दिसे भीम, पण ते शिकल्या सवरल्यांच्या वस्तीत भीम नाही, शिकल्या सवरल्यांच्या वस्तीत भीम नाही। ही शोकांतिका आहे। आज शिकल्या सवरल्यांच्या खरोखरच त्यांना आज कुठेतरी बाबासाहेबांविषयी ते अप्रूप वाटलं पाहिजे, हीच आमची सगळ्यांची तळमळ आहे। पण ज्यांना कोणाला याची जाणीव आहे, ज्या माझ्या खेडोपाड्यातल्या ज्या माझ्या महिला असतील, ते बसलेल्या माझ्या ज्या काही महिला असतील, त्यांना ज्यांना जाणीव आहे, त्या सगळ्यांना असं वाटतंय की बाबासाहेबांनी एवढं सगळं काही देऊन जणू काही आमची ओटी त्यांनी सोन्यानेच भरलेली आहे। असंच एक सुंदर असं गीत घेऊन आपल्या समोर येत आहोत। जरा जोरदार टाळ्यांनी आमच्या सगळ्या कलाकारांचं स्वागत करायचं। पाठी
माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती 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 माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या मुलींसाठी, आमच्या सगळ्या वादक कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. अभिजित शिवनारायण सोनावणे, सहसचिव पालेगाव बुद्धिस्ट फोरम यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद साहेब. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया. और मेरे भीम ने जब कलम उठाई तो इस भारत देश का संविधान बन गया. भारत देश का संविधान बन गया. मी मगातपासून तुम्हाला सांगितलं की संविधानाची ताकद केवढी मोठी आहे. संविधानाने आपल्याला काय काय दिलेलं आहे, संविधानामुळे आज आपण कुठून कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण लक्षात घ्या, खरं तर हे संविधान आपल्याला अंमलात येऊन आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अमृत महोत्सवी वर्ष आज जागोजागी साजरा केला जातोय. लक्षात घ्यायचंय, अमृत महोत्सव साजरा केला जातोय संविधानाचा. तर एकीकडे संविधान बदलण्याचा, जसं आता मगाशी सांगितलं की कलम 19 आज बाजूला काढण्याचा विचार चालू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेण्याचा विचार चालू आहे. तसंच हळूहळू संविधान सुद्धा बदलण्याच्या एका बाजूला गोष्टी होतात, तर एका बाजूला आज अमृत महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. आपल्याला माहिती नाहीये की नेमकं कोण कोणाशी काय राजकारण खेळतंय ते. फक्त आपल्याला सामान्य जनतेला फक्त आपल्याला एवढंच कळलं पाहिजे की किती काहीही राजकारण जरी झालं तरी संविधान मात्र वाचलं पाहिजे, संविधान मात्र टिकलं पाहिजे. कारण का या देशाची जर का ताकद काही असेल तर ते फक्त भारतीय संविधान आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि बरेच जण जे काही संविधान बदलण्याचा प्रयत्न करतात ना, अशांसाठी आपण ठणकावून सांगूया, अरे हमको ना आजमाओ दुनिया हिलाएंगे हम, हमको ना आजमाओ दुनिया हिलाएंगे हम. अरे घटना बदलने वालों जिंदा जलाएंगे हम. नका बदलू घटना, नका करू तिचं मोजमाप. अहो नका बदलू घटना, नका करू तिचं मोजमाप. कारण लिहिणारा होता तुमच्या बापाचाही बाप, लिहिणारा होता तुमच्या बापाचाही बाप. आणि म्हणूनच म्हणूया, भीती नाही कुणाच्या बापाला, कारण आम्ही आहोत भीमाची पोरं.
मागन कुणी पुढच आम्ही मागन कुणी पुढच आम्ही आलोय साऱ्यांच्या मोर आता आलोय साऱ्यांच्या मोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर मागन कुणी पुढच आम्ही मागन कुणी पुढच आम्ही आलोय साऱ्यांच्या मोर आता आलोय साऱ्यांच्या मोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर बाबासाहेबांची लेखणी होती याग त्याच लेखणीनं केला मला वाग बाबासाहेबांची लेखणी होती याग त्याच लेखणीनं केला मला वाग बाबासाहेबांची लेखणी होती याग त्याच लेखणीनं केला मला वाग अरे नाक मुरडोनी बघताय तुम्ही आता नाक मुरडोनी अरे बघताय तुम्ही पडलाय जीवाला घोर तुमच्या पडलाय जीवाला घोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर मागून मागून करताय वार आणि स्वतःला म्हणताय काश्मीर तुम्ही मागून मागून करताय वार आणि स्वतःला म्हणताय काश्मीर तुम्ही मागून मागून करताय वार आणि स्वतःला म्हणताय काश्मीर अरे या मैदानी तुम पाजूर पाणी अरे या मैदानी तुम पाजूर पाणी तुमचं करूर चकणा तुर माझं करूर चकणा तुर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर मागन कुणी पुढच आम्ही मागन कुणी पुढच आम्ही आलोय साऱ्यांच्या मोर आता आलोय साऱ्यांच्या मोर भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर 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 क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या अथर्व मोहितेसाठी झाल्या पाहिजेत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भूक लागली आहे का? जरा लाईट समोरचे दिसतच नाहीयेत मला. टाळ्या वाजत नाहीयेत. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला तर तितका आवाज येत नाहीये. चला बघूया कोणाकोणाला भूक लागली. भूक लागली असेल तर तुमच्याकडून आवाज येणार नाही आणि नसेल तर चांगला ताकदीने जयघोष करणार आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बात आहे. आयोजकांना बघा तुम्हाला सगळ्यांना सांगेन की यांना काही भूक लागलेली नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते की आयोजकांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की जेवणाची व्यवस्था केलेली आहे. भोजन व्यवस्था आम्ही सुरू करत आहोत, पण एका अटीवर ताट स्वतः जाऊन घ्यायचं आहे आणि ते येऊन या खुर्चीवरच येऊन परत बसायचं आहे. इकडे तिकडे कुठेही उभं राहायचं नाहीये. या एका अटीवर तुम्ही उठून तिथे जायचं आहे आणि तुमचं ताट भरून घेऊन येऊन पुन्हा इथेच बसायचं आहे. अशी आयोजकांनी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती केलेली आहे. खूप छान सुंदर असं त्यांनी जेवणाचं आयोजन केलेलं आहे. त्याचा सगळ्यांनी शांतपणे व्यवस्थितपणे आस्वाद नक्कीच घ्या. उत्तम रुपलानी निगम निकम
उत्तम रिपाणी निकम यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता आवाज नाही आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अहो आम्ही सलग लागून रोज कार्यक्रम करतोय आणि इतक्याच ताकदीने आज बाबासाहेबांच्या नावाचा आम्ही जयघोष करतोय. तुम्हाला फक्त आज त्याला उत्तर द्यायचंय, तरी सुद्धा तुम्ही मध्ये मध्ये थांबताय. असं होऊ देऊ नका. चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. अजी चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. कद्रदानों की बातों में फूलों की कदर होती है. किसी के हाथों में किसी की तकदीर होती है, मगर झुक जाता है सारी दुनिया का सर जिनके आगे. यकीनन वहां पर मेरे भीम जी की तस्वीर होती है. वहां पर मेरे भीम जी की तस्वीर होती है. म्हणजे बाबासाहेबांचं नाव ऐकताच कोणाला स्फूर्ती येते, ताकद येते, तर कुणाचं बाबासाहेबांची प्रतिमा बघून नक्कीच त्यांचं मस्तक नतमस्तक होतं. आज तर आमचा जो गायक आहे योगेश पवार, तो आज खुलेआम सगळ्यांना सांगतो, मैं तो भीम का दीवाना हूं. जरा जोरदार टाळ्या गायक योगेश पवार साठी झाला पाहिजे. रत्नकुमार बडोदे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. इश्क के जहां में लोग होते हैं, हमारी लोगों ने ये दीवानगी न पहचानी. हम तो आशिक है भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. नहीं मुझको भी कोई जाए जिधर, नहीं मुझको भी कोई जाए जिधर, साथ मेरे है भीम जी का बल, भीम जी का बल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. चरणों में मुझे किसी की नहीं परवाह, कोई जाए महलों में तो कुटिया मेरी भली है साथियों. यही मेरा है करुणा कमल, यही मेरा है करुणा कमल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, साथ मेरे है भीम जी का बल, भीम जी का बल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. याद करो बीते दिनों की, आजादी के पहले की, इस देश के नहले पे अंग्रेज गोरे दहले की. सागर के पार जिन्होंने 150 राज किया, कुचल तो डाले सुपुत मगर महाभारत को बर्बाद किया. तो उसी वक्त के गांधी नेहरू कांग्रेस के जो लीडर थे,
तिलक केशरी नाना पत्री सुभाष बाबू ब्लीडर थे। तो सबका नारा स्वतंत्रता का, सबको आजादी प्यारी थी। स्वतंत्रता के सभी मरीज थे और स्वतंत्रता ही बीमारी थी। इस देश के इनकलाबी बेहिसाब बेलगाम थे। इस देश के हम दलित गुलामों के भी गुलाम थे। तो उसी गुलामी की जंजीर तोड़ने एक शोला भड़का था। वही तो ये भीम राम जी अम्बेडकर का लड़का था। हुए लीडर आज हर घर, ये जमाना मतलबी है। तेरी राहत मेरी चाहत, ये दुनिया में अजनबी है। तो पाया है भीम से ये गौतम, अरे ना छोड़ूंगा मैं अचल, ना छोड़ूंगा मैं अचल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। नहीं मुझको फिकर कोई जायज दे, नहीं मुझको बिगड़ कोई जायज दे। साथ मेरे है भीम जी का बल, भीम जी का बल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश पवार यांच्यासाठी, तसंच आमच्या सगळ्या वादक कलाकारांसाठी सुद्धा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हा आपला देश सुजलाम सुफलाम देश, उत्तर आणि दक्षिण प्रदेशाला जोडणारा सांधा म्हणजेच महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्रात, अहो याच महाराष्ट्रात 16व्या शतकाच्या पूर्वार्ध शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला। सनई चौघडे वाजू लागले, आनंदी आनंद वातावरण पसरलं, भगवा अभिमानानं फडकू लागला, अवघा दख्खन मंगलमय झाला। सह्याद्री ताठ मानेनं दिल्लीकडे पाहू लागला आणि सह्याद्रीच्या कडे कपारातून एक आरोळी घुमू लागली। अरे दृष्टांचा संहारी जन्माला आला, अरे दृष्टांचा संहारी जन्माला आला, अरे माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला। जोरदार टाळ्या आमचे ढोलकी वादक महेश लोखंडे, महेश लोखंडेसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।